आणि राजकारणामध्ये आपल्याच एका राजकीय सहकार्यासोबत दोस्ती जपणं आणि दोस्ती निभावणं हे खूप कमी नेत्यांना जमतं असं म्हणतात. कारण जो तुमचा राजकीय सहकारी असतो तो एक प्रकारे तुमचा राजकीय प्रतिस्पर्धी सुद्धा असतो. पण आत्ताच्या काळामध्ये राजकीय मैत्री जपणारे आणि राजकीय मैत्री निभावणारे दोन नेते महाराष्ट्रानं पाहिले. एक नाव अजित पवारांचं, दुसरं नाव देवेंद्र फडणवीसांचं. राजकारणापलीकडे जात वैयक्तिक पातळीवरची या दोघांची मैत्री कायमच चर्चेत राहिली. आणि आपला साथीदार जेव्हा अचानक आपला हात सोडून गेला तेव्हा अर्थातच देवेंद्र फडणवीसांनाही त्यांच्या भावना आवरणं कठीण झालेलं होतं. त्यांनी आपल्या या भावना त्यांच्या लेखणीतनं व्यक्त केल्यात. दादांना आदरांजली त्यांनी कशी वाहिली आपण पाहूया. त्यांनी एक लेख लिहिलाय आणि त्या लेखात ते असं म्हणतात की नियती निष्ठुर असते, आपलं काहीही चालत नाही. कधीही वेळ न चुकवणारे दादा, यावेळी मात्र तुम्ही वेळ चुकवली. दादा, ही खंत कायम राहील की तुम्ही अकाली एक्झिट घेतली. आमच्या दोघांचाही वाढदिवस एकच, पण वयामध्ये अंतर 11 वर्षांचं. त्या अर्थानं सुद्धा माझ्या लेखी ते दादाच. दादांकडनं शिकण्यासारखं काय नव्हतं. 2014 नंतर त्यांच्या तोंडी कायम माझं नाव सीएम साहेब असं असायचं. मग 2019ला ते उपमुख्यमंत्री झाले आणि मी विरोधी पक्षनेता. पण सभागृहात बोलताना ते हमखास मला सीएम साहेब म्हणायचे. मग हळूच जीप चावून देवेंद्रजी म्हणायचे. धीरगंभीर विषयांवरती बोलून झालं की दादांचं व्यक्तिमत्व खुलायचं. मग त्यांच्यातील दादा व्यक्त व्हायचा. कुणाची आणि कशाशीच ते पर्वा करायचे नाही. असं उत्तुंग आणि दिलखुलास व्यक्तिमत्व असलेले दादा व्यक्त व्हायचे. त्यांच्यातला भावना प्रधान दादा फार कमी लोकांनी पाहिला, पण मला तेही दादा अनुभवता आले असं देवेंद्र फडणवीसांनी आवर्जून नमूद केलंय. दादांना आणि मला दोघांनाही क्रिकेट सामना बघण्याची आवड. कोणताही सामना असला की मधूनच आम्ही दोघेही स्कोअर काय झाला याची माहिती घ्यायचो आणि गाणी सुद्धा आमचा एक समान आवडता छंद होता. सोबत त्यांनी आणखी एक आठवण सांगितली, ती म्हणजे दादांना दूध प्यायला खूप आवडायचं. आमच्या हेलिकॉप्टरमध्ये सुगंधी दूध, ताक, कोल्ड्रिंक असायचं, पण दादा नेहमीच दुधाला पसंती द्यायचे याचा उल्लेख देवेंद्र फडणवीसांनी या लेखात केला. त्यांनी आणखी एक किस्सा सांगितला की एकदा मी विमान प्रवासात होतो. विषय रंगत गेले. मग विषय माझ्या आजवर झालेल्या विमान आणि हेलिकॉप्टर अपघातांपर्यंत येऊन पोहोचला. मी एक एक प्रसंग रंगवून सांगू लागलो. दादा गमतीनं पायलटला म्हणाले, अरे बाबा, जवळ कुठली धावपट्टी दिसते का ते पहा आणि मला खाली उतरव आणि मग तू पुन्हा जा. मग मी दादाला सांगितलं की माझा ट्रॅक रेकॉर्ड आहे की माझे अपघात खूप झाले, पण काळजी करू नका, मी विमानात असलो की काही इजा होत नाही. पण त्याच दादांना विमान अपघातानं आपल्यातनं हिरावून न्यावं ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. जमिनीशी घट्ट नाळ असलेला माझा अत्यंत जवळचा सहकारी मी गमावला असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्याप्रती श्रद्धांजली व्यक्त केली आहे. पुढे ते असेही म्हणाले की माझे वैयक्तिक नुकसान तर आहेच, पण महाराष्ट्राचं सुद्धा मोठं नुकसान आहे. दमदार आणि दिलदार मित्र मी गमावल्याची भावना माझ्या मनात असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.